नमस्कार, माझं नाव योगेश मुनियानी। आपण जाणून घेऊया की सोलार सिस्टीम ही काय असते। सोलार सिस्टीम ही सूर्यापासून जी आपण एनर्जी तयार करतो विथ द हेल्प ऑफ सोलार पॅनल, त्याला आपण सोलार एनर्जी असे म्हणतो। ही सोलार सिस्टीम कशी काम करते? ह्या सोलार सिस्टीममध्ये जनरली काही कंपोनंट असतात, जसे सोलार पॅनल, इन्व्हर्टर, मीटर आणि अर्थिंग असे कंपोनंट असतात। ज्यावेळेस सूर्याचा प्रकाश हा सोलार पॅनलवरती पडतो त्यावेळेस सोलार पॅनलमधनं DC करंट तयार होतो। तो DC करंट आपल्या इन्व्हर्टरमध्ये जातो आणि इन्व्हर्टरमधून आपण AC करंट तयार करतो। हा AC करंट तयार केल्यानंतर आपण हा घरात वापरतो आणि उरलेली एनर्जी ही आपण MSEBीला देतो। तर अशा प्रकारे ही सिस्टीम पूर्ण वर्क करत असते आणि त्याच्यामध्ये मेनली 3 टाईपच्या सिस्टीम असतात। एक ऑन ग्रिड सिस्टम, ऑफ ग्रिड सिस्टम आणि हायब्रिड सिस्टम। जनरली आपण सर्वात जास्त हे ऑन ग्रिड सोलार सिस्टीमचा वापर करतो। ऑन ग्रिड सोलार सिस्टीममध्ये आपण इलेक्ट्रिसिटी तयार करून घरात वापरतो आणि उरलेली इलेक्ट्रिसिटी ही महावितरणला देतो। ह्या कारणामुळे आपलं इलेक्ट्रिसिटी लाईट बिल हे शून्य होतं। ह्या सिस्टीममध्ये आपल्याला बॅटरीची आवश्यकता नसते। ऑन ग्रिड सोलार सिस्टीममध्ये नेट मीटरिंगचा वापर होतो। ह्या सिस्टीममध्ये आपण इनपुट आणि एक्सपोर्ट युनिटचा वापर करत असतो। ऑन ग्रिड सोलार सिस्टीममध्ये बिलाचे कॅल्क्युलेशन हे अशा प्रकारे केले जातात। उदाहरणार्थसाठी मे महिन्यामध्ये आपण 400 युनिट एवढे बनवले आणि घरामध्ये आपण 300 युनिटचा वापर केला, तर ॲट द एंड ऑफ मंथ आपण 100 युनिट एवढे बँक केले, तर हे अशा प्रकारे तुमचं लाईट बिल शून्य होतं। तसं परत समोरच्या महिन्यामध्ये उदाहरणार्थसाठी तुम्ही 450 युनिटचा जनरेशन केले आणि 400 युनिटचा वापर केला, तर ह्या महिन्यातसुद्धा तुमचे 50 युनिट हे जमा राहतात। मागचे 100 आणि हे 50 असे ह्या प्रकारे 150 युनिट तुमचे बँक राहतात, तरीसुद्धा तुमचं लाईट बिल हे शून्य होतं। परत समोरच्या महिन्यामध्ये समजा जुलै महिन्यामध्ये तुम्ही 400 युनिट एवढे बनवले आणि 450चा वापर केला, तर अशा प्रकारे ह्या महिन्यामध्ये तुम्ही 50 युनिटचा एक्स्ट्रा वापर केला, तर तुमचे जे काही मागच्या मंथमध्ये जे काही बँक युनिट होते त्यातून तुमचे 50 युनिट वापरण्यात येईल, तरीसुद्धा तुमचे इलेक्ट्रिसिटी लाईट बिल शून्य होईल। ऑन ग्रिड सोलार सिस्टीममुळे आपले लाईट बिल हे शून्य होते आणि आपल्याला गव्हर्नमेंटकडनं 78,000 रुपयाचे अनुदान एवढे सुद्धा मिळत असतात। हे सिस्टीम घेण्यासाठी आपल्याला काही नॅशनलाइज बँकेकडनं कर्जसुद्धा मिळते, जे की खूप कमी व्याजदरावरती मिळतात, जे की तुमच्या वीज बिलाच्या पेक्षा खूप कमी हा EMI येतो। आपण ग्रीन एनर्जी इनिशिएटिव्ह फॉर द नेशन कॅम्पेन रन करतो।